तर पब्लिक, आपलं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. मी तौसिफ गडकरी आणि आज आपण पुन्हा तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे एक नवीन विषय. पाटणमध्ये रस्त्याच्या कामाला भरपूर असा वेग आलेला आणि काम जलदास रीतीनं होताना पाहायला भेटतंय. आणि त्याबरोबरच दुःखद अशा काही गोष्टी पण आहेत की हे वडाचं झाड जे दांडेफोला शेजारी होतं, कमीत कमी 150 ते 200 वर्षापूर्वीचं हे झाड पाडताना कमीत कमी आज 5, 6, 7, 8 दिवस होत आले. तरी पण हे झाड आपल्या आहे त्या स्थितीत असं भक्कम असं उभं आहे. नक्कीच झाडाचं महत्त्व काय आहे ह्या उन्हाळ्याच्या दिवसात लोकांना त्याची जाणीव आणि त्याच्या अस्तित्वाची किंमत नक्कीच झालेली पाहायला भेटेल. मामा बघा कुठल्या ऑन द टॉपला गेलेले आहेत. फांदी एक तोडण्यासाठी मोठी अशी खटाटोप आपला बाजार पाटणसमोर सुरू आहे आणि फांदी वगैरे कट करून घेण्याचं काम सुरू आहे. खाली दुकानं वगैरे असल्यामुळे ट्रॅक्टरने दोरी वगैरे बांधून दुसऱ्या ढांपीने ती फांदी सावरण्याचं काम सुरू आहे. आणि नक्कीच एवढंच सांगेन की झाडं लावली पाहिजे. झाडं आयुष्याचा आपला एक सुंदर भाग आहेत. कारण झाडे लावा आणि झाडे जगवा हे स्लोगन आपल्या पूर्वजापासून अनेक पिढ्यापासून आपल्यापर्यंत आलेलं आहे. मामा एक पोलीस भरती किंवा एखाद्या कमांडोगत झाडावरनं कसं बघा टॉपला एकदा स्पीडनं आलेले आहेत. ते आपल्या गावखेड्याची लोक आहेत जी प्रत्येक परिस्थितीत त्यांना कसं तोंड द्यायचं हे नक्कीच त्यांना माहीत आहे. चांगल्याना जमत नाही, पण पहिल्यापासून सवय असावी लागते. आणि मामा 2दा झाडावर चढले आणि उतरले बी एकदम स्पीडमध्ये. आणि ताण वगैरे देण्याचं काम इकडं असा ट्रॅक्टर लागलेला आहे. एकतर गर्दीचा स्पॉट असतो जुने स्टँड ते नवीन स्टँडपर्यंत भरपूर अशी आपल्याला गर्दी पाटणमध्ये शहरामध्ये पाहायला भेटते. त्यातच हे झाड तोडण्याचं काम सुरू आहे आणि मोठी अशी रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली झाडांची कत्तल झालेली आपल्याला पाहायला भेटते. मी स्वतः त्याचा विरोध आहे. कारण झाडी वाचली पाहिजे, जगली पाहिजेत. कारण झाडे जे आपल्याला श्वास देत आहेत तोच आपण ऑक्सिजनमधून वापरतो. नक्कीच आयुष्यात झाडे लावली पाहिजे, पण शासनापुढे कोणाचं काही चालत नाही. आपण सर्वसामान्य लोक आहोत. पण जवळपास 7 ते 8 लाखाकडे आकडा वृक्षतोडीचा पोचलेला आहे, जी सरकारने रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली तोडलेली आहेत. पण नक्कीच आपण त्यासाठी प्रयत्न करू झाडे लावण्याचा. आणि आपण आशा व्यक्त करतो की पाटणमध्ये पुन्हाच ती झाडे आणि पुन्हा ती वृक्षवल्ली पाहायला भेटेल. हे वडाचं झाड कमीत कमी भरपूर वर्षापूर्वीपासून दांडेच्या पुला असल्यापासून आम्ही आज 30-35 वर्ष झाले ते हे झाड पाहत आहोत. नक्कीच पाटणच्या सुखदुःखात सामील असलेली ही झाडं पाटणच्या जडणघडणीत आणि पाटणला एक भक्कम आधार देणारी, जसे सावली जसे देणारी झाड ही खूप मोठं असं हे झाड आहे, ज्याला आज 7 ते 8 दिवस झालं पाडण्यासाठी एक फांदी पडण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तितकंच भक्कम हे आणि कणखरपणे उभं राहिलेलं आहे. आपल्या आयुष्यात पण आपलं आयुष्य आपल्याला शिकवतं की किती बी संकटे येऊ देत, किती बी आडापिडा येऊ देत, पण त्या संकटांना त्या कसोटीला त्याला परिश्रमाने, कष्टाने, जिद्दीने सामोरे झाले पाहिजे. रडून काय होत नाही. आयुष्याचा भाग समजून आलेल्या संकटांचा सामना केला तरच ती संकटे आयुष्यातून पळून जाणार आहे.
असा हा आयुष्याचा एक भाग आहे. ढापी ट्रॅक्टरने ओढून काढण्याचा प्रयत्न झाला, पण तरी पण फांदी काही खाली पडली नाही. पुन्हा एकदा मामा वर चढले, कारण अनेक कट मारण्याची फांदीला आवश्यकता होती. आणि उंच असं हे उंच असं हे झाड आहे. दिसतंय तेवढं सोपं नाही, तरी पण कारण वरून थोडा जरी पाय वगैरे निसटला तर जीव जाण्याची शक्यता आहे. तरी पण मामांकडे मोठा असा अनुभव आहे आणि ह्यापेक्षा उंच उंच झाडावर चढण्याची आपल्या ग्रामीण लोकांना सवय असते. आणि नक्कीच ही एक कला आहे आणि ही कला अशी तशी येत नाही. कारण गावखेड्यात लहान मोठ्या झाडांवर चढून आणि जिद्द परिश्रमाने ही माणसं घडलेली आहेत. नक्कीच इथून पुढं ही पिढी भविष्यात पाहायला भेटणार नाही, जी कष्ट करून आणि धडपड करून जिद्द करून ही पिढी घडली. आणि आयुष्यात अशा पिढ्या कष्ट करून खाणाऱ्या अवघड आहे. कारण लोकांना आता अवघड कामे नको आहेत. सोप्या कामांकडे लोकांचा आता कल वाढलेला आहे. त्यामुळं ही जुनी माणसं, गावखेड्यातील ग्रामीण भागातील कष्टकरी माणसे पुन्हा आता भेटणे मुश्किल आहे. आणि असले कामं करण्यास आत्ताच्या तरुण पिढीला थोडक्यात लाज वाटते. पण तुम्ही पाहू शकता, मामा ह्या वयात पण आता कुठल्या गावचे आहेत मामा याची मला तर कल्पना नाही ना, पण ह्या वयात पण मामाची जिद्द चिकाटी तुम्ही पाहू शकता. पुन्हा एकदा वर जाऊन कटरने पुन्हा एकदा त्या झाडाला कट मारण्याचं काम किंवा फांदीला कट मारण्याचं काम मामांनी एकदम उत्तमरित्या आणि चोखरित्या पार पाडलं. असं नक्कीच मामांचं कौतुक केलं पाहिजे. ह्या लोकांचा बी भरपूर असा वाटा आहे रस्ता रुंदीकरणामध्ये. कारण सगळ्यांचं कामाचं आपण तुम्हाला दाखवलेलं आहे ह्याच्या पहिले, पण ही लोकं पण ह्यांनी पण भरपूर असं जे अतिक्रमणामध्ये झाडे वगैरे येत होती त्यांना कट करण्याचं काम यांचं चांगलं आहे. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपल्या घराची जबाबदारी आणि कर्तव्यासाठी ही लोक धडपडताना, ही आपली जुनी धडपडताना दिसत आहे. आता एखाद्याला जे झाडावर चढवलं तर त्याला लाखो करोडो रुपये दिले तरी तो ह्या झाडावर चढायला मागणार नाही. कारण जीव धोक्यात घालून ही लोक नक्कीच एक चांगलं कार्य करत आहेत. आणि रस्ता चांगला झाला तर पाटणला नक्कीच एक चांगले दिवस येणार आहेत. आता सध्या बाजारपेठ वगैरे ठप आहे, पण भविष्यात 1-2 महिन्यानंतर जून नंतर जेव्हा रस्ता पूर्ण होईल तेव्हा नक्कीच पाटणला एक चांगलं मार्केट आणि चांगले दर्जा प्राप्त होईल. स्वच्छ आणि सुंदर असं आपलं पाटण होईल. त्यामध्ये या लोकांचं नक्कीच परिश्रम आहे आणि कष्ट आहे. नक्कीच देव ह्यांना काही कमी पडू देणार नाही. मित्रांनो, आयुष्यात जिद्द चिकाटी आणि धडपड करत राहा. एक ना एक दिवस आयुष्यात तुम्हाला नक्की चांगले दिवस दाखवल्याशिवाय राहणार नाही. कारण आयुष्याचा जेव्हा सुख असते तर त्यानंतर आयुष्यात दुःख पण येते. आणि दुःख काहींच्या आयुष्यात दुःख असते, ते दुःख संपल्यानंतर सुखाची अनुभूती पण येते. या दोन्ही गोष्टी आयुष्यात असणे गरजेचं आहे. कारण सुखच असलं तर माणसाला दुःखाची किंमत कळणार नाही, आणि दुःख असलं तर सुखाची अलगद अनुभूती माणसाला येणार नाही. त्यामुळे देवाने पण सुख आणि दुःख या आयुष्यात माणसाच्या भाग ठेवलेला आहे. त्यामुळे लढत राहायचं, नडत राहायचं. मामा बघा आता कसं स्पायडरमॅन गत एकदम दोरीवरनं असं खाली येताना तुम्हाला दिसतील. आणि एकदम स्पीडने मामा असं झार 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 खाली आलेलं पाहायला भेटतील. एखाद्या कमांडोला पण लाजवेल असं या वयात पण मामा असं एकदम पोलीसमध्ये भरती झाल्यागत किंवा फायर ब्रिगेडमध्ये असल्यागत एकदम
तारदिशी खाली आले आणि त्यानंतर पुन्हा एकदा फांदी पाडण्यासाठी जोर लागला. असं हे एकंदरीत लोक भरपूर जमलेली होती हे पाहण्यासाठी. कारण लोकांचं जाता येताना लोकांना भीती बी वाटत होती की फांदी हो काही फांदी एवढी मोठी फांदी अशी अलगद खाली झाड आहे, खाली घर वगैरे आणि दुकानं वगैरे आहेत, त्यामुळे अशी अलगद अशी फांदी हे रुद्र कलेक्शन नक्कीच भेट द्या. थँक्यू, आभारी आहे. असंच प्रेम राहू द्या.